तुम्हाला जेलात टाकायचं असन तुम्ही 18 वर्षाचा खालताय पहिले मले जेलात टाका नंतर आमच्या भाऊले पत्र पाठवा. तुमच्यामध्ये जर वार करण्याची क्षमता असन तर पहिली गोडी हे सोमकर्ताराच्या छातीवर चालवा नंतर बच्चू भाऊच्या छातीवर चालवा. या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा लहानगा पोलीस, सरकार, न्यायव्यवस्था यांना थेट आव्हान देतोय ते एका व्यक्तीसाठी. ती व्यक्ती म्हणजे ओमप्रकाश बाबूराव कडू अर्थात बच्चू कडू. गेल्या 3 दिवसांपासून नागपुरात बच्चू कडूंचं महाएल्गार आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह इतर 8 मोठ्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातल्या हजारो शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळतोय. सगळे शेतकरी नेते बच्चू कडूंच्या या आंदोलनात एक झाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला. बच्चू कडूंसह आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत हायवे जाम केले. रस्ते मोकळे करण्याचा आदेश नागपूर खंडपीठानं बच्चू कडूंना दिला. तरीही बच्चू कडू आंदोलनावर ठाम राहिले. अखेर तोडगा काढण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण धाडलं आणि बच्चू कडू मुंबईकडे रवाना झाले. सरकारनं त्यांना 26 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानं आपण समाधानी असल्याचं ते म्हणाले. पण या सगळ्यात एक चर्चा सुरू झाली, ती बच्चू कडू नावाचं वादळ पुन्हा आल्याची. आक्रमक आंदोलनानं सरकारला जेरीस आणणारे बच्चू कडू पुन्हा एकदा आपल्या जुन्या आणि मूळ रूपात आल्याचं म्हटलं जाऊ लागलंय. पण बच्चू कडूंचा हा बॅक इन ॲक्शन मोड त्यांना फ्रंटफूटवर आणेल की बॅकफूटला ढकलेल असाही सवाल उभा राहतोय. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.